विनायक पाटील. मयूर पाटील आतापर्यंत या ठिकाणी कालपासून ते आतापर्यंत अतिशय सुंदर असं या ठिकाणी मयूर पाटील यांनी स्कोरिंगचं काम पाहिलेलं आहे. त्यानंतर आमचे साथी समालोचक शुभनजी म्हात्रे साहेब या ठिकाणी स्कोरिंग करतायत. तर पाहूया, वळूया आपण ऑन होते या मॅच जवळ वळूया. खचाखच भरलेला या ठिकाणी स्टेडियम पाहतोय आपण आणि ऑनलाईन जरिया आपण पाहतोय जे सामन्याचं घर बसल्या या प्रक्षेपणाचं आनंद लुटत आहेत जे प्रेक्षक मायबाप यांना आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर तन्मय 11 आंबापाडा संघाने सत्रक्षण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर फलंदाजी करण्याचा आमंत्रित या ठिकाणी उमरोली आरुष 11 उमरोली संघाला या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. पाहूया, सलामीची जोडी मैदानावरती जातीय ती म्हणजे स्ट्राईक एंडला आहे तो फलंदाज शरद, नो स्ट्राईकला आहे तो म्हणजे भावेश. पाहूया, वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिले शतक हाताळणार गोलंदाज मार्गवरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय गोलंदाज सचिन काटकर. पंचांचा मॅच सुरू होण्याचा इशारा. ऑन 10-12 पावलांचा रनअप. समर फलंदाज सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू विसावत्या निर्धाचणी सांगता होतीये. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आहे तो म्हणजे सचिन कास्कर. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय या ठिकाणी सचिन काटकर. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ऑफ साइडला हा कटवला चेंडू सरळ सीमा रेखेच्या बाहेर येते. रामदेव बाबा पतंजली चौकार ठोक डीजे. या ठिकाणी शरदने चौकाराने खाता खोललेला आहे. 2 चेंडूचा मारा झालेला आहे. पाहूया आता सुंदर सुरुवात आपण फलंदाजीच्या मार्फत आपण या ठिकाणी पाहतोय शरद याच्या मार्फत. चलिया आपण पाहतोय 17 क्षणामध्ये थोडासा या ठिकाणी परिवर्तन करत असताना पुढचा चेंडू टाकण्यामध्ये सज्ज. शरदनं हा कार्पेट शॉट लगावला ऑफसाईडच्या दिशेने. पुन्हा एकदा त्या ठिकाणी सतरक्षक साबूत आहे. सुंदर फिल्डिंग या ठिकाणी आपण पाहतोय. 1 धाव तर निश्चितच. एका धावाच्या सरसराने आता मात्र धावसंख्येत भर पडतीय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 5च्या घरात. 5 या अंकांवरती बिनबाद 5 धावा. धावफलकावरती लागलेला अद्याप या ठिकाणी 3 चेंडू फेकून झालेले. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय आंबापाडा संघाचे. मॅग्नेटिक पॉवर प्लेचा हा शतक आहे. सुंदर या ठिकाणी झेल टिपलेला आहे. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. ठोक डीजे. बॅक टू पॅव्हलियन. भावेश लोंगले. धन्यवाद. जर आपण या ठिकाणी पाहिलं देखना फटका होता. चेंडू ज्या पद्धतीने आलता त्या पद्धतीने शॉट मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी सतरक्षक साबूत असल्यामुळे विकेटचं या ठिकाणी पतन झालेलं आहे. आपण पाहतोय भावेश याचा पारीचा अंत होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानावरती नौका फलंदाज येतोय तो म्हणजे रत्नदीप लोंबले. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. सुंदर गोलंदाजी आपण या ठिकाणी आतापर्यंत पाहतोय. गोलंदाज मार्कवरती आहे तो गोलंदाज सचिन काटकर. 10-15 पावलांचा रनअप घेत असताना या ठिकाणी सुंदर गोलंदाजी करतो. अद्याप मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या या षटकामध्ये आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी. नवीन फलंदाज मैदानावरती. हा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे.
हा उंचावरनं मारलाय, चेंडू सरळ जातोय सीमा रेखेच्या बाहेर, पब्लिक मध्ये होती हा चेंडू मिक्स. वाजव डीजे. या ठिकाणी प्रहार केलेला आहे तो म्हणजे फलंदाज रत्नदीप लोंगले याने सरळ फिरकवला षटकार. आणि आता मात्र या ठिकाणी निर्धाचनी सांगता होते कट केली आहे चेंडूला, परंतु फिल्डर या ठिकाणी साबूत असल्यामुळे 17 साबूत असल्यामुळे एकही धाव नाहीये. धावसंख्या 33 थांबतीये. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 1 बाद 11 या धावसंख्यावरती 11. शतक संपण्याचा इशारा. शतक संपल्यानंतर दाफलकर धावा लागल्यात त्या 11. 11 धावा. 1-1. पाहूया 1 विकेट 1 विकेट लॉस टीम अरुष 11 उमरोली. सांगता झालेली आहे. त्यानंतर दुसऱ्या चेंडूमध्ये चौकार, तिसऱ्या चेंडूमध्ये 1 धाव, चौथ्या चेंडूमध्ये विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट चेंडू. शतक संपलेलं आहे. आणि पहिल्या शतकामध्ये 11 धावा. मॅनेटरी पॉवर प्लेच्या शतकामध्ये 11च्या सरासरी धावसंख्या चाललेली आहे. वैयक्तिक पहिलं संघाकडे दुसरं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्ग होते आपण पाहतोय राज कडू स्ट्राईक हँडला फलंदाज शरद. हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू होता, परंतु चेंडू काय समजला नाही फलंदाजाला. एस्ट्रियाच्या हातात चेंडू विसावतीय. निर्धाचने सांगता होते सुंदर गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज मार्क होती राज कडू एक चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पहिला चेंडू टाकून झालेला आहे. पुढचा चेंडू टाकण्यामध्ये सज्ज. रिव्हर्स स्वीपचा शॉट या ठिकाणी आपण पाहतोय. झेल होऊ शकतो. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. हा हादरा बसतोय. दुसरा हादरा उमरोली संघाला. ठोक डीजे. जय सेवालाल क्रिकेट संघ वावेघर सेवालाल महाराज चषक 2025 मध्ये बंधारा समाजाचे गीत आपण या ठिकाणी सुंदर सुंदर वाजवत आहात. तुमचं आमच्या आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. ऑपरेटर आरिफ शेख तुमचं सहर्ष स्वागत आहे. नक्कीच जर आपण आरिफ चव्हाण बघा तर आपण पाहूया. आरिफ चव्हाण एक सुंदर आपण ऑपरेटिंग करतो. तुमचं मनापासून स्वागत. तर पाहूया नौका फलंदाज स्ट्राईक एंडला. हा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. प्लेसमेंट केली याठी जोरदार अपील या ठिकाणी आपण पाहतो आहे, परंतु पंचांनी अपीलला ठरकारलेले आहे. निर्धार चेंडू सांगता होते अद्याप 3 चेंडू फेकून झाले. 3ही चेंडू निर्धाव आणि 1 विकेट घेतलेली आहे. त्यामध्ये गोलंदाज मार्ग होते आपण पाहतोय राज कडू. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. कारण आपण पाहिलं सचिन काटकर यानं आपल्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या, पण त्याची जागा भरून काढण्यासाठी या ठिकाणी राज कडू सुंदर गोलंदाजी करतोय. हा हलकासा पुश केलेला आहे. पाहूया 17 चेंडूच्या मागे धावत असताना 1 धाव तर निश्चितच आहे आणि एकच धावामध्ये समाधान. धावा तुम्हाला जास्तीत जास्त काढावा लागणार आहे कारण 18 चेंडूचा हा सामना असणार आहे. 18 चेंडूमध्ये 12-24
4 षटकांचा आणि 24 चेंडूचा सामना असणार आहे। जास्तीत जास्त धावा तुम्हाला कुठून काढावं लागणार आहे। कमीत कमी मी तर पाहिलं 35 ते 40 धावा आणि 50 सुद्धा धावा झालेल्या आहेत। परंतु आपण पाहूया गोलंदाजी कुठल्या पद्धतीने होते आणि फलंदाजी। ओहो, लेग दांडा उडवलेला आहे या ठिकाणी। क्लिंग बोल्ट, रत्नदीप लोंबले पंच काय आपल्याला इशारा करतायत? शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू। सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय। 2 विकेट अद्याप आतापर्यंत घेतलेल्या आहेत आणि आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेले आहेत, 2 विकेट घेतल्या आणि एकच धाव दिलेली आहे। शेवटचा चेंडू या षटकातील आणि नौका फलंदाज मैदानावरती जातोय तो म्हणजे हर्षल लोंबले। बघूया काय करतोय, कारण शेवटचा चेंडू आहे। या षटकातील शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा येत आहेत हे पाहणं गरजेचं असणार आहे। हा चेंडू, सन्मान दिला चेंडूला। बघा, पहिला चेंडू होता त्याच्यासाठी आणि हा सन्मान दिला। 1 धाव त्याने कुठून काढलेला आहे आणि या एका धावाच्या बरोबरीने अद्याप आता मात्र धावफलकावरती धावा लागलात त्या 13 धावा, 2 धावा दिलेल्या आहेत या षटकामध्ये। राज कडू यानं सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी केली आहे, त्याचा काम त्याने पूर्ण केलेला आहे आणि 17 षटक सुद्धा त्याला सपोर्ट केलेला आहे। आत्ता मात्र येणाऱ्या अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडूमध्ये किती धावा गोळा करतात हे पाहणं गरजेचं असणार आहे। 12 चेंडूंचा मारा झालेला आहे आणि 12 चेंडू अजूनही शेष आहेत। 12 चेंडूमध्ये 13 धावा आलेल्या आहेत। जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असणार आहे, कारण येणाऱ्या 24 चेंडूमध्ये मला असं वाटतं 35 ते 40 धावा मिनिमम निघाल्या पाहिजेत, कारण तुम्हाला बरोबरी जर करायचं असेल तर एवढ्या धावा तर निश्चित पाहिजेतच। पण पाहूया वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं शतक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती येतोय तो गोलंदाज आपण पाहतोय प्रशांत काटकर। नेक्स्ट बॉलर आपण पाहतोय बॅटिंग ट्रॅकवरती बॅट्समन हर्षल। हा उंचावर मारण्याचा प्रयत्न जोरदार आपल्याला आपण पाहतोय, धोका होऊ शकतो, परंतु हा ना म्हणता या ठिकाणी आपल्या स्क्रीजवरती सुरक्षित आहेत ते म्हणजे फलंदाज। बघा, जवळचा या ठिकाणी मामला होता, फलंदाज आउट होण्याची शक्यता होती, परंतु सुंदर फिल्डिंग आपण पाहतोय। एसटी रक्षक आपले काम पुरेपण करत असताना या ठिकाणी पाहायला मिळते, ते म्हणजे तन्मय 11 आंबापाडा संघाकडून एसटी रक्षक तेजस ठाकूर सुंदर एसटी रक्षण करतोय। आणि त्याच पद्धतीने बघा, ज्या पद्धतीने गोलंदाज करत असताना त्यांना सपोर्ट त्या पद्धतीने करायला पाहिजे सतरक्षक, आणि त्याच पद्धतीने पाहायला मिळालं। पुन्हा एकदा जोरदार अपील मिळते, स्लिपच्या दिशेने या ठिकाणी चेंडू जाते। 1 धाव तर निश्चितच लेग साईडचा स्लीपर येतोय सुंदर फिल्डिंग करत असताना, परंतु रणनीती विकेट या ठिकाणी चांगली पाहायला मिळाली। 34 धावसंख्या म्हणावं लागेल, 1 धावेने धावसंख्येत भर पडतीये। धावसंख्या पोचली ती म्हणजे 14 या अंकावरती। 14 या अंकावरती आपण धावसंख्या पाहतोय। कासवाच्या गतीने धावसंख्या होईना, परंतु धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे 14। अद्याप पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज। हा उंचावरनं मारलाय चेंडू, आमच्या दिशेने येतोय चेंडू। बघा, हा म्हणता रामदेव बाबा पतंजली, षटकार ठोकडीचे। बघा, एक मोठा फटका आला, प्रेक्षक शांत होते या ठिकाणी, पण या मोठ्या फटक्याच्या साहाय्याने आता मात्र प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी हुशार झालेले आहेत, कारण बऱ्याच दिवशीने पाहतोय फटके येत नव्हत्या, एकेरी दुहेरी धाव्याने धावसंख्या पोहोचत होत्या। पुन्हा एकदा या ठिकाणी कडवलेला चेंडू पाहूया लेग साईडच्या दिशेने,
चेंडू उचलतो फेकतो तोवर आपण पाहतोय एक धाव तर निश्चित एका धावामध्ये समाधान. एक धावेने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 21. 21 या अंकांवरती 21 या अंकांवरती सुंदर आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे. अद्याप आता मात्र या ठिकाणी मजा येणार सामना पाहण्यासाठी, कारण धावसंख्या त्या पद्धतीने चांगली आहे. गोलंदाजीचा 4 चेंडू अद्याप फेकून झाले, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. या षटकातील 2 चेंडूमध्ये मोठे फटके येणं गरजेचं असणार आहे. ज्या पद्धतीने आपण षटकार पाहिलं त्याच पद्धतीने कार्पेट शॉट आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने. सतरक्षक थोडासा खराब फिल्डिंग करतोय. ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी 2 धावा आल्या, 2 धावांमध्ये कन्व्हर्ट झाली आणि 2 धावाच्या बरोबरीने आता मात्र आपण पाहतोय 23 या अंकांवरती धावसंख्या झालेली आहे. 2 बाद 3 बाद 23 धावा, 3 बाद 23 धावा आपण पाहतोय. सुंदर या ठिकाणी फलंदाजी आणि गोलंदाजी पाहायला मिळतीये. हा पुढचा चेंडू म्हणजेच शेवटचा चेंडू लेग साइडला कटवला चेंडू. फिल्डिंग आपण पाहतोय स्लिपच्या दिशेने लेग साइडला. पंचांचा मला असं वाटतं षटक संपण्याचा इशारा. षटक संपल्यानंतर धाफलकावरती धावा झाल्या त्या 24 या अंकांवरती. 3 बाद 24 या अंकांवरती आपण पाहतोय आरुष 11 उमरोली संघाची. आणि आता मात्र आपण पाहतोय शेवटचा शतक म्हणजे हाणामारीचा शतक. या हाणामारीच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असणार आहे. बघा 24 तर धावा झालेल्या आहेत. 24 3 विकेट लॉस उमरोली टीम. आरुष 11 उमरोली टीमचं संघाचं या ठिकाणी आपण धावा पाहतोय 24 धावा. कारण षटकार मारल्यानंतर धावफलकावरती धावा थोडासा या ठिकाणी हलताना दिसते ती म्हणजे 24. अद्याप हा शेवटचा शतक असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला हाणामारी करावा लागेल, कारण धावसंख्या ही जास्त उभं राहावं लागेल. कारण समोरच्या संघामध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल, अटीतटीचा सामना जर करायचा असेल तर आत्ता मात्र या संघामध्ये 15 धावा येणं गरजेचं असणार आहे. पण पाहूया वैयक्तिक पहिल्या संघाकडून शेवटचं शतक हाताळणार ऋतिका म्हात्रे. हा लगावला शॉट पाहूया स्ट्रेट लाईनच्या ऑफला चेंडू जातोय. चेंडू उचलतोय तो वर या ठिकाणी 1 धाव मिळतीये. या 1 धावाच्या बरोबरने 25 धावा धावफलकावरती लागल्यात. 25 अंकांवरती धावा झालेल्या आहेत आरुष 11 उमरोली संघाची. आपण पाहतोय सुंदर आयोजन जय सेवालाल क्रिकेट संघ वावे घर सेवालाल महाराज चषक 2025 मध्ये आपल्या सर्वांचे, सर्व प्रेक्षकांचे आणि सर्व क्रिकेटर्सकांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. हा पुढचा चेंडू हे बघा पंचांचा इशारा येणं गरजेचं असणार आहे आणि अवंतता घोषित केलाय पंचांनी. कुमार चव्हाण एक अनुभवी पंच आहेत, स्वतः आयोजक आहेत, प्रोप्रायटर आहेत आणि या सर्व या टुर्नामेंटचे ते कुमार चव्हाण आणि त्यांचेच बंधू अर्जुन चव्हाण लेख पंच आहेत. मेन पंचांचं काम पाहण्यासाठी कुमारजी चव्हाण आहेत. पाहूया पंचांनी वाईट चेंडू घोषित केलेला एक्स्ट्रा मिळाली आणि एक्स्ट्राच्या बरोबरीने धावसंख्या वाढली ती म्हणजे 26च्या घरात. हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न होता, ब्लॉकल चेंडूचा मारा करण्याचा प्रयत्न होता, परंतु समजलं नाही. या ठिकाणी बॅट आणि गोलंदाजचा या ठिकाणी चेंडूचा आणि बॅटीचा काही संबंध आलेला नाही. सरळ चेंडू जातोय यष्टीच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या तेथेच थांबतीया. धावसंख्या झाली ती म्हणजे 25च्या घरात, 26च्या घरात. हा पुढचा चेंडू उंचावरनं मारला चेंडू. बघा फ्लॅट शॉट आहे, सरळ जातोय सीमा रेखेच्या बाहेर आणि हा येतोय रामदेव बाबा पतंजली षटकार.
तर आपण पाहतो ऋतिक म्हात्रे पहिल्या चेंडूमध्ये एक धाव दिले, दुसऱ्या चेंडूमध्ये वाईट, तिसऱ्या चेंडूमध्ये निर्धाव चेंडू, चौथ्या चेंडूमध्ये षटकार आणि अद्याप त्यांचे 3 चेंडू फेकून झालेले आहेत. या षटकारच्या साह्याने जर काही होईना, पण धावसंख्यामध्ये आता मात्र या ठिकाणी बदल होत असताना आपण पाहतोय. 32 म्हणजे 32 धावा या झालेल्या आहेत अद्याप आरुष 11 उमरोली संघाची. असेच मारा करावा लागणार आहे. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. पाहूया पुढचा चेंडू टाकण्यामध्ये सज्ज आहे तो गोलंदाज. बॅटरने मात्र या ठिकाणी पुरा इरादा स्पष्ट केलेला आहे. हा आपण म्हणतोय वाटा फुल ब्युटीफुल कॅच आपण पाहतोय. सुंदर झेल टिपलेला आहे. पकडा झेला जिंका क्रिकेटचा खेळ. तर आपण पाहतोय या ठिकाणी नौका फलंदाज येतोय मैदानावरती, तो म्हणजे चेतन लोंबले. बघा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, अजून थोडीशी फ्लॅट शॉट असता त्याला सीमारेखेच्या बाहेर षटकार मिळाला असता, परंतु या ठिकाणी सत्रक्षक साबूत असल्यामुळे फलंदाज वाद होतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज मैदानावरती येतोय, तो म्हणजे चेतन लोंबले. तर पाहूया अजूनही या षटकातील मला असं वाटतं 2 चेंडू शेष असणार आहे आणि 10 फलकावरती धावा झाल्यात त्या 32 या अंकांवरती आपण पाहतोय. सुंदर टुर्नामेंटचं आयोजन. माझ्या साथी या ठिकाणी समालोचक आणि अथब मात्र या ठिकाणी स्कोरिंग करतात ते म्हणजे शुभंजी म्हात्रे. पुढचा चेंडू ओ हो 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 जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. बघा या ठिकाणी काय होते, काय बिघडते. पंच या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. आल्या आल्या चेतन लोंबले या ठिकाणी बाद होतोय. आता मात्र नौका फलंदाज गणेश घारे मैदानावरती जातोय. तुम्हाला आम्ही संधी देणार, परंतु या ठिकाणी बघा वेळ आपल्याजवळ कमी आहे, तर नक्कीच आपण पाहतोय नौका फलंदाज जातोय तो गणेश घारे आणि स्ट्राईक एंडला आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज हर्षल लोंबले. शेवटचा चेंडू या षटकातील उंचावरनं मारण्याचा प्रयत्न होता. स्लिपर चेंडू त्या ठिकाणी अडवतोय. 1 धाव तर निश्चित, एका धावामध्ये समाधान आणि या पारीमध्ये शतक संपलेले आहे. पारी समाप्त झालेली आहे. 10 फलकावरती धावा झाल्यात 33 या अंकांवरती आणि विजयासाठी 34 धावांची गरज असणार आहे. ती म्हणजे तन्मयी 11 आंबापाडा या संघाला 34 धावांची गरज.
गीत वाजवलेलं आहे. तुमचं मनापासून स्वागत. तर आपण उडूया सामना ऑन होतीये येणाऱ्या 24 चेंडू आणि विजयासाठी असणार आहे 34 धावांची गरज. साहिल लोंबले वैयक्तिक पहिलं व संघाकडून पहिलं शतक हाताळणार साहिल लोंगले. तर नक्कीच आपण पाहूया स्ट्राईक हँडला फलंदाज मिस्टर ISPL चे स्ट्राईक हँडला आपण पाहतोय सचिन काटकर आणि नो स्ट्राईकला प्रशांत काटकर. हा पहिला चेंडू सरळ जातोय, फिरकवलाय, सीमा रेखेच्या बाहेर येतोय. वाटाफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार. धन्यवाद डीजे. आपण पाहतो पहिला चेंडू मध्ये या ठिकाणी त्यांनी समाचार घेतला आणि सरळ चेंडू फिरकवला. षटकारासाठी स्वतःचं खातं आणि संघाचं खातं या ठिकाणी उघडलेलं आहे. हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडचा चेंडू होता. ऑफसाईडला खूपच बाहेर जाणार चेंडू. पंच आमच्या दिशेने वळाले. वाईट चेंडूचा इशारा. वाईट चेंडूच्या सहाय्याने दाफलकातील धावा झाल्या त्या 7 बिनबाद 7. बघा, षटकाराचा मार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही खराब गोलंदाजी करताय, कारण तुम्हाला ह्या धावा थांबवायच्या आहेत. कारण येणाऱ्या 24 चेंडू आणि 34 धावांची गरज असताना या ठिकाणी एका चेंडूमध्ये 7 धावा आल्या. हा पुढचा चेंडू बघा, मस्त या ठिकाणी कडल चेंडू. सतरक्षक चेंडूच्या मागे धावतात आणि सीमा रेखेच्या बाहेर जातीय चेंडू. फलकर्ते लागलेले आहेत. सुंदर आपण या ठिकाणी पाहतोय फलंदाजी. मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी व्हायला पाहिजे त्या पद्धतीने आपण फलंदाज पाहतोय. स्ट्राईक हँडला फलंदाज आहे तो म्हणजे सचिन काटकर. आपल्या 10 धावांवरती खेळतायत. हा पुढचा चेंडू आपण पाहतोय. आता मात्र हा पुन्हा एकदा हिट दिलेला ऑफ साइडला जातोय. पॉइंटच्या दिशेने सीमा रेखेच्या बाहेर हा मिळतीये खणखणीत चौकार. ना पटकन लागला पाहिजे, कारण तसं होत नाही. तर आपण पाहतोय या ठिकाणी चौकारच्या साहाय्याने धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 15च्या घरात. ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू होता. सरळ फिरकवण्याचा प्रयत्न होता. हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू विसावतीये. नेवता चेंडू सांगता होतीये. दाफलकाचे धावा लागल्यात त्या 15च्या घरात. अजूनही पाहतोय आपण गोलंदाज मार्कवरती साहिल लोंगले. सुंदर आत्ता मात्र या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा कार्पेटच्या शॉट स्टेट लाईनला स्वतः गोलंदाज चेंडूला अडवतोय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय. अजून या षटकातील मला असं वाटतं शेवटचा चेंडू आणि धावा झाल्यात त्या 15. 34 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय धावा झाल्यात त्या 15. अजूनही आपण पाहतोय या षटकातील शेवटचा चेंडू साहिल लोंगले याचा. स्ट्राईक हँडला फलंदाज सचिन काटकर. सुंदर शॉट आपण पाहतोय. त्याच पद्धतीने फिल्डिंग सुद्धा सुंदर, परंतु एक धाव तर निश्चित. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात 2 धावा या मिळाल्या आणि या 2 धावाच्या बरोबरीने आपण पाहतोय धावसंख्या झाली ती म्हणजे 17 आणि पंचांचा शतक संपण्याचा इशारा. शतक संपल्यानंतर दाफलकरचे धावा झाल्या त्या 17 या अंकांवरती.
बिनबाद 17. चांगली सुरुवात मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण धावसंख्या पाहतोय, कारण 34 धावांचा पाठलाग करत असताना प्रथमेश जर आपण पाहिलं अजूनही 18 चेंडूंचा मारा बाकी आहे. 18 चेंडूमध्ये आता धावा पाहिजेत त्या म्हणजे 17. एक दंगादार सामना बघूया. इथं आला ना ते घरी बघू शकता टीव्हीवर, समोर टीव्ही, पुढ्यात बिअरची बाटली, उजव्या हाताला चाकणं, म्हणजे बायकोला पण बरं वाटतं माझा नवरा घरात आहे, बरोबर की नाही? बायका नेहमी नाक मुरडतात, कुठं निघाले. दंगादार सामना बघूया. राम राम डीजे, तुमचं सहर्ष स्वागत आहे. चांगलं गीत या ठिकाणी तुम्ही वाजवलं आहात, तुमचं सहर्ष स्वागत. तर पाहूया आपण प्रथमेश मोरे माझ्या समवेत या ठिकाणी जुडलेले आहेत आणि जे आमचे साथी समालोचक शुभनजी म्हात्रे आता या ठिकाणी स्कोरिंग पाहत आहेत. येणाऱ्या पहिल्याच षटकामध्ये 17 धावा आल्या तर 18 चेंडूमध्ये 17 धावा येणार, काय वाटतंय तुम्हाला? धन्यवाद राजेश सर. आपण पाहिलं तर साहिल लोंगले गोलंदाजी मार्कवरती होते, त्याच्यावरती आक्रमणाचा पाडा चढवला गेला आहे आणि साहिल लोंगले ISPL श्रीनगर के वीर या संघामध्ये खेळत असताना चांगली कामगिरी त्यांची आपण तिथे पाहिली आहे. पण आता त्यांच्यावरती आक्रमण केलं गेलं म्हणजे ही जमेची बाब असेल तन्मय 11 आंबापाडा संघाच्यासाठी. नक्कीच तर जमेची बाजू असेल आपण पाहतोय, कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या पण अजूनही मला 7 चेंडूमध्ये 17 धावा आणि 18 चेंडूमध्ये 17 धाव्यांची गरज आहे. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय षटकारांचा बादशाह आणि चौकारांचा शहेनशाह सचिन काटकर अद्याप खेळतोय, तो म्हणजे सॉरी प्रशांत काटकर आहे स्ट्राईक एंडला, आणि ज्याने सचिन काटकर याने खेळलेला आहे आपल्या या स्वतःच्या 17 धावांवरती. आत्ता मात्र या ठिकाणी बघा बराच उशिरानंतर नो स्ट्राईकला होता तो फलंदाज प्रशांत काटकर, आता मात्र या ठिकाणी क्लिंग बोर्ड होऊन परततोय बॅक टू पॅव्हलियन. नौका फलंदाज जय कडू ज्याने गोलंदाजी चांगली केली आहे आपल्या संघासाठी, परंतु आपण पाहूया फलंदाजी कुठल्या पद्धतीने करतायत. कारण येणारी मला असं वाटतंय 17 चेंडू आणि 17 धावांची गरज. बघा जर प्रथमेश आपण पाहिलं 10 चेंडू आणि 11 धावांची गरज होती ट्रॉम्बे संघाला. नारपोली संघ प्रतिस्पर्धी खेळत असताना, परंतु त्या ठिकाणी नारपोली संघ विजय झाला, कारण गोलंदाजीच्या जीवावरती हॅट्रिक विकेट घेतल्या आणि चांगली गोलंदाजी केली नारपोली संघाने. आता मात्र आपण या ठिकाणी पाहतोय कालच्या दिवसामध्ये ट्रॉम्बे आणि नारपोली या दोघांमध्ये जो सामना झाला 10 चेंडू, शुभम जर पाहिलं आपण 10 चेंडू आणि 11 धावांची गरज होती, पण तो सामना नारपोली संघाने खेचून आणला. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी सामना पाहतोय. येणाऱ्या 17 चेंडू असणार आहेत विजयासाठी 16 धावांची गरज, पण या ठिकाणी थोडासा खराब गोलंदाजी करत असताना हे काय घडतंय. परंतु पंच या चेंडूला निर्धाव चेंडू घोषित केलेला आहे, कारण या ठिकाणी फलंदाजाला चेंडू काय समजलेला नाही. त्याला असं वाटलं असेल की ऑफ स्टंपच्या खूप बाहेर जाणारा चेंडू वाईट असावा, पण तसं घडलं नाहीये. या ठिकाणी निर्धाव चेंडू सांगता होती, धावसंख्या तेथेच थांबते ती म्हणजे 18च्या घरात. पुढचा चेंडू हा उचललेला चेंडू बाहेर, फिल्डिंग त्या ठिकाणी साबूत आहे. चांगले आपल्याला या ठिकाणी याच पद्धतीने फिल्डिंग करावं लागेल, कारण असं पाहिलं आपण, कारण कालच्या या नारपोली संघाच्या सतर्षकानं अतिशय सुंदर गोलंदाजी केली. अशाच पद्धतीने गोलंदाजी करत असताना 3 विकेट हॅट्रिक घेतल्या आणि त्या ठिकाणी एकच धाव दिली आणि शतक चांगल्या टाकण्यामध्ये माहिर ठरला. हे काय घडलं, हे काय बिघडलं. चेंडूच्या माग जात असताना, परंतु फिल्डिंग त्या ठिकाणी चांगली झाली. धावा एक रोखलेली मला असं वाटतंय. 3 धावा टोटल मिळालेली आहे आणि या 3 धावाच्या बरोबरीने धावफलकावरती धावा झाल्यात त्या 21 या अंकांवरती. 1 बाद 21 या अंकांवरती धावसंख्या झालेली आहे. हॅलो, तर पाहूया आपण अजूनही या षटकातील काही चेंडू 3 चेंडू शेष असणार आहे, 2 चेंडू शेष आहेत. 1 विकेट 1 वाईट आणि 2 निर्धाव 1 3 धावा. अजूनही 2 चेंडू शेष आहेत आणि धावसंख्या पाहिजेत त्या विजयासाठी.
13 धावांची गरज. बघा इंजर्ड झालेला असेल जर प्लेयर, तुमचा 12वा प्लेयर या ठिकाणी उपस्थित आहे, आपण त्याला त्या ठिकाणी समाविष्ट करू शकता. नक्कीच अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी मंचावरती आहे. 18.5 धावांची गरज आहे प्रति षटका माग. ठोका ठोकी करावं लागेल. पुढून ठोका, मागून ठोका, पण ठोका. हा नक्कीच सर, आपण हा पुढचा चेंडू आपण पाहतोय आणि हा फटका चेंडू पाहूया, सरळ जातोय सीमा रेषेच्या जवळ. एक धाव तर निश्चित. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात पंच आमच्या दिशेने वळतात आणि हा खणखणीत चौकार. या 4 धावांच्या बरोबरीने धावफलक धावा लागला त्या 25. आत्ता मात्र 9 धावांची गरज. चांगली फिल्डिंग, 1 धाव तर निश्चित. एकच धावामध्ये समाधान. वाढती धावसंख्या आपण पाहतोय 26 या अंकांवरती. अजूनही आपण विजयासाठी 8 धावांची गरज. येणाऱ्या 12 चेंडू आणि 8 धावा. बघा आठवते मला कालचीच मॅच शुभम, बसा प्लीज. कारण शेवटच्या मोदी साहेबांनी चेंडू एवढे संडास बांधले तरी हागाला पटरीवर. काय बोलायचं आहे ना आता. याला म्हणतात उलट्या सोंड्याचे गणपती. जर आपण पाहिलं शिवमजी, 10 चेंडूमध्ये 11 धावांची गरज होती. शेवटच्या चेंडूमध्ये 1 चेंडू आणि 8 धावा आलत्या. काय मॅच झाली ती. गोलंदाज एकदम सुपर किंग ठरला गेला. आणि आत्ता मात्र या ठिकाणी पुढचा शतक घेऊन येतोय तो म्हणजे हर्षल लोंगले. काय वाटतंय प्रथमेश, 12 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज आहे तो हर्षल लोंगले. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय सचिन काटकर, जो अद्यापही चांगला खेळतोय. आणि हा येतोय सीमा रेषेच्या पलीकडे खणखणीत चौकार. पुढचा चेंडू. ओ हो 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 हो, कुठला फटका नक्की मारायचा होता फलंदाजाला समजलं नाही. चेंडू आढळला सरळ शरीराला. निर्धाव चेंडूची सांगता होती. पाहूया अजूनही काही, मला वाटतं 10 चेंडू बाकी असाव्यात आणि विजयासाठी 4 धावांची गरज. 6 चेंडू जास्त आहेत. धावांपेक्षा 6 चेंडू जास्त आहेत. पाहूया तर पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज सचिन काटकर. पाहतोय कार्पेटचा शॉट होता. 1 धाव तर निश्चितच. कुठल्याच पद्धतीने घाई करत नाही. बघा चेंडू सुटला की धाव काढण्यामध्ये यशस्वी ठरले ते सचिन काटकर. प्लेसमेंट काही गरज नसताना या ठिकाणी चौका षटकार मारायची गरज नाही, परंतु त्यांनी चेंडू जसा आला प्लेसमेंट केली, कार्पेट शॉट लगावला. 1 धाव तर निश्चित मिळाली होती, परंतु चेंडू जसा सुटला तसा त्यांनी विचार केला नाही आता 1 धाव अजून होईल आणि या 2 धावा मिळाल्या. अजूनही विजयासाठी 2 धावांची गरज. सचिन काटकर मैदानावरती. या सुंदर फिल्डिंग आपण पाहतोय. धोका होऊ शकतो, परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होती. अजूनही या षटकातील मला असं वाटतंय 2 चेंडू बाकी आहेत. यस, 8 चेंडू आणि 2 धावांची गरज. 8 चेंडू आणि 2 धावांची गरज. शेर के मुंह में तो यही मुझे तो लगता है निवारा है. ओ हो 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 हो, उचलण्याचा प्रयत्न होता. सचिन काटकरने विचार केला असेल शुभमजी, 8 चेंडू आहेत, एक मोठा फटका लागला तर आपण कुठेतरी एक्स्ट्रा धावा काढू शकतो, परंतु असा 7 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. बघा या ठिकाणी सामना जवळजवळ झुकलेला आहे. तो म्हणजे अंबापाडा संघाजवळ तन्मयी 11 अंबापाडा आणि हा हलकासा पुश केला. 1 धाव तर निश्चितच. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात कुठलीही घाई करत नाही. शतक संपणार आहे, त्यांना माहिती आहे अजूनही 1 शतक बाकी आहे आणि 1 शतकामध्ये 1 धाव्यांची गरज आहे. येणाऱ्या 6 चेंडू आणि 1 धाव्यांची गरज. एक सुंदर सामना आपण पाहतोय.
आंबापाडा वर्सेस उमरोली या दोन्ही संघामध्ये भावेश लोंगले हा शेवटचा शतक हाताळण्यासाठी येतोय. वैयक्तिक पहिलं व शेवटचं शतक. बघा झुंज चांगली दिली आहे, परंतु थोडीशी काय धावसंख्या जास्त असते ना, कुठेतरी आपल्याला अटीतटीचा सामना पाहायला मिळाला असतं. परंतु या ठिकाणी काही फटक्यांमध्ये षटकार आणि चौकारचा मार जास्तीत जास्त खाल्ल्यामुळे बघा मला असं वाटतं सचिन काटकर यांच्या रूपात आम्ही पोदी संघाच्या संघनायकाला विनंती असेल, बघा आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. पोदी संघाच्या संघनायकाला आपणाला विनंती आहे की आपण यापुढील सामना तुमचा होणार आहे, हा पहिला चेंडू असणार आहे. उंचावरनं मारलेला चेंडू सरळ सरळ येतोय वन सीमा रेखेच्या बाहेर. हा विजयाचा चौकार आणि या ठिकाणी 12 पाडा संघ तन्मयी 11 आंबापाडा संघ हा जिंकलेला आहे आणि पराजित संघ आहे तो म्हणजे आरुष 11 उमरोली. दोन्ही संघाच्या आमच्या आयोजकाच्या वतीने आणि कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने